जर ऋणानुबंधाच्या गाठीत ऋण फेडण्यासाठी जर आपण आलेलो आहोत, तर सगळं सोडून जाणारे वैरागी वेगळे असतात आणि पश्चाताप करून सोडून जाणारे वैरागी वेगळे असतात. बरं का? पश्चाताप करून सोडून जाणारे वेगळे असतात. त्याच्यामध्ये कसं असतंय माहितीये का, त्या गृहस्थाश्रमामध्ये कार्य करत असताना जर तुम्ही तुमच्या वाट्याला आलेली कर्म कार्य जर प्रामाणिकपणे केलं तर तिथे सुख आहे तुम्हाला. बाईने जर बाईच्या अधिकाराप्रमाणे राहिलं तर त्याप्रमाणे पुरुषही वागू शकतो, पुरुषही राहू शकतो. मुलांनी मुलांच्या अधिकाराप्रमाणे राहिलं तर त्या पद्धतीने त्यांचं ते जीवन त्या पद्धतीने जगू शकतात, त्या पद्धतीने राहू शकतंय. आईवडिलांनी आईवडिलांच्या अधिकाराप्रमाणे राहिलं तर प्रत्येकाने प्रत्येकाचं कर्तव्य, वाट्याला आलेली कर्म जर प्रामाणिकपणे केली तर तुम्हाला तुमच्या घराचं रूपांतर मंदिरामध्ये व्हायला वेळ लागणार नाही. मंदिरामध्ये करता येईल, घराचं रूपांतर मंदिरामध्ये करता येईल. फक्त प्रत्येकाला प्रत्येकाच्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करता आली पाहिजेत आणि तोच तुमचा परमार्थ आहे, तीच तुमची भक्ती आहे. काय? आमच्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करता करता आम्ही भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. कर्तेपणा घेतला ना की मग त्या ठिकाणी अनेक प्रकारचे भ्रम येत असतात. बरं का? भगवंताने ज्या ठिकाणी आम्हाला उभं केलंय ना, ठेवलंय ना, ते स्वीकारता आलं पाहिजे. आमचा डोका चालवला आम्ही आणि तिथे देवाच्या चुक्या काढल्या ना, मग आमचा गाडा पलटी व्हायला वेळ लागत नाही. ज्या ठिकाणी अर्जुनाला उभं केलं होतं त्या ठिकाणी कर्तव्याची जाणीव ठेवून जर सुरुवात केली असती तर पुढे एवढं काही सगळं घडलंच नसतं. पण योगायोग तिथे त्यांच्या मनामध्ये, अर्जुनांच्या मनामध्ये भ्रम आला, ममत्व निर्माण झालं, म्हणून गीता आपल्याला मिळाली ना, आपल्याला गीता मिळाली ना. बरं का? तात्पुरता जर आपण विषय करायला गेलो, तात्पुरता जर आपण विचार करायला गेलो का त्यावेळेला जिथे ठेवलेलं, अर्जुनाला ज्या ठिकाणी उभा होता किंवा ज्या ठिकाणी त्यांना ठेवलं होतं त्याच ठिकाणी जर त्यांनी ते कार्य करायला जर सुरुवात केली असती तर कुरुक्षेत्रावर गीता सांगायची वेळ आली नसती. आणि जर नसती तर मग आज कदाचित भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी पण आपल्या हातात नसती. एक सांगायची रीत म्हटल्यानंतर ते योगायोग म्हणावं. पण आपल्या चिंतनासाठी घेतलेला विषय असा आहे की बघा, त्यावेळेला अर्जुनाने विनंती केली देवाला, देवा माझा रथ अर्ध्यावर न्या, मला बघू द्यात जरा कोणाकोणाशी लढायचं आहे ते, आणि कोणाकोणाशी लढायचं आहे हे बघितल्यानंतर करते पण स्वतःवर घेतलं, यांना मी मारू. तू मारणारा नाहीस, ते आधीच कर्माने मेलेले आहेत, मारणारा मी आहे, कार्यकरण तुला फक्त पुढे केलंय एवढं सांगण्यासाठी आणि एवढी जाणीव करून देण्यासाठी कुरुक्षेत्रावर गीता मांडावी लागली. ते मार्गदर्शन त्या ठिकाणी अर्जुनाला करावं लागलं. म्हणून आम्हाला काय करता आलं पाहिजे माहितीये का, आमच्या संसारामध्ये, आमच्या प्रपंचामध्ये, आमच्या जीवनामध्ये भगवंताने ज्या ठिकाणी ठेवलंय ना त्या ठिकाणी शांत निवांत राहता आलं पाहिजे. ते कार्य जे येतंय ना आमच्या वाट्याला ते करता आलं पाहिजे. म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम झाला, गृहस्थ आश्रम 25 ते 50 वर्षांपर्यंत. बरं का? जी काही धावपळ करायची ती त्याच वेळेला ना, 50च्या नंतर मग डोके दुखायला लागतात, पाय दुखायला लागतात, थकवा जाणवतो नाही का, अजून नजर कमी झालेली असते, ऐकायला कमी यायला लागतंय, बरंच काय काय होतंय ना. जसा जसा माणूस म्हातारा होतो ना तसा तसा श्रीमंत होत जातो नाही का. चांदी डोक्यात येते, सोना दातात येतो नाही का, मोती डोळ्यात येतो, डोळ्यात मोती येतो ना, आणि मोठमोठे महागडे रॉड पायात हातात नाही का. असो, ब्रह्मचर्य आश्रम ज्याला साधता आलं त्याला गृहस्थ आश्रमही साधता येतं व्यवस्थित. ज्याला ब्रह्मचर्य आश्रम साधता नाही आलं ना, बरं का, ब्रह्मचर्य आश्रम जर साधता आलं नाही म्हणजे अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करणं हे विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे. अभ्यास न करता जर त्याचं बाजूला जर कुठे लक्ष असेल तर त्याला ते साधता येणार नाही. मग ते गृहस्थ आश्रमाच्या वेळी पण
त्याला त्रासदायक ठरतंय. असे कितीतरी अशा घटना पाहतोय, कितीतरी अशा गोष्टी आपण पाहतोय बरं का. म्हणून पहिली 25 वर्ष शिकायचं आहे, अभ्यास करायचा आहे, आईला आई, ताईला ताई. आणि हे सगळं करण्यासाठी आम्हाला जेव्हा आमच्या हाताला भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी लागेल, गाथा लागेल, हरिपाठाच्या मालिका ज्या वेळेला आमच्या हातात पडेल ना, त्या वेळेपासून आम्ही तो अभ्यास करायचा आहे. त्यावेळेपासून आम्ही तो अभ्यास करायचा आहे. मग 5 वर्षापासून तर 5, 10 वर्षापासून तर 10, 20 तर 20 वर्ष, पण त्या वर्षापासून, त्या वेळेपासून आम्ही तो अभ्यास करायचा आहे. म्हणजे आम्ही ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करतानाही परमार्थ सोडता कामा नये, अध्यात्म सोडता कामा नये, भक्ती सोडता कामा नये, देवाचं नामस्मरण सोडता कामा नये. 25 ते 50 जर आम्हाला वय मिळालं तर त्यावेळेला गृहस्थाश्रम, त्यावेळेला मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. मुलं झाल्यानंतर, बरोबर आहे की नाही, त्यावेळेला घराला घरपण देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि हे सगळं कार्य करत असताना, मुलाबालांचं संगोपन करत असताना, सगळं काही कार्य करत असताना देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य आपल्याकडून घडलं पाहिजे. ती जोड त्याला पाहिजे. ते गृहस्थाश्रम आपल्याला साधता येईल. पुढे 50 ते 75 वर्ष जर आपल्याला पुढचं आयुष्य मिळालं तर वानप्रस्थाश्रम, कारण सून आलेली आता सून आलेली आहे बरं का. आणि मग जेणेकरून तरी काही गोष्टी अशा थोड्याफार तरी त्यांच्या हातात द्यायला पाहिजेत, सगळ्याच नाहीत. समजतंय ना. घरात राहून वनात राहिल्यासारखं करायचंय काय. घरात राहून वनात राहिल्यासारखं म्हणजे पार अगदी जर सून भाजी बनवायला जात असेल तर सासूने तिथे डोकावला जाता कामा नये, एकच पली टाक ना अर्धीच पली टाक म्हणून. याला म्हणतात घरात राहून वनात राहिल्यासारखं. मुलाकडेही लक्ष पाहिजे, मुलगा काय करतोय काय नाही. जर एखादा मुलाचा पाऊल जर वाकडा पडत असेल तर त्यावेळी बापाने मार्गदर्शन केलंच पाहिजे, सांगितलंच पाहिजे. पण काही जबाबदाऱ्या त्याच्यावर चांगल्या प्रकारच्या सोपवता आल्या पाहिजेत, चांगल्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवता आल्या पाहिजेत. याला काय म्हणतात, घरात राहून वनात राहिल्यासारखं. आणि नंतर 75च्या पुढचं जर मिळालंच आयुष्य, 75च्या पुढे जर मिळालं तर डायरेक्ट संन्यासाश्रम, काही पाहून न पाहिल्यासारखं. कारण त्यावेळेला नातवंडांची लग्न झालेली असतील, नातवंड लग्नाला आलेले असतील. समजतंय ना. म्हणजे त्यावेळेला फक्त आपण आपल्या तयारीला लागायचं, त्यावेळेला. कोणत्या वेळेला कधी मला जायला येऊ शकतंय, ममत्व राहता कामा नये कोणत्याही गोष्टीचं. अखंड जिथे मिळेल तिथे कीर्तन श्रवण करायचं, परमार्थ जिथे प्रवचन श्रवण करायचं, भजनामध्ये तल्लीन व्हायचं, हरिपाठामध्ये तल्लीन व्हायचं, देवाचं कार्य जेवढं करता येईल तेवढं करायचं. आणि अशा प्रकारे ज्याला हे 4ही आश्रम साधता आलं त्याचं आयुष्य सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. 100 वर्ष आयुष्य मिळेलच याची गॅरंटी नाही, पण जे मिळतंय त्यावेळेला, ज्या वेळेला जो आयुष्य आपलं असेल, वय ज्या वेळेला जसं असेल त्या पद्धतीने वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करता आली पाहिजेत. म्हणजे काय होईल, आपल्याला आपलं आयुष्य मोजता येईल. अन्यथा मापारी मोजायला बसलेलाच आहे. सांगतात ना जगद्गुरु तुकोबा, आयुष्य मोजावया बैसला मापारी. मग पुढे काय म्हणतायत, तू का रे व्यवहारी संसाराच्या. आपण सतत आपल्या डोक्यामध्ये कसले विचार असतात. देवाची स्वप्न कधी पडतात का आपल्याला. कधीतरी असं झालंय का, स्वप्नामध्ये प्रवचनाला सुरुवात केली एखाद्याने, प्रवचनाला स्वप्नात बडबडल द्या काय, स्वप्नात अजून काय 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 बोलेल तो, अजून कसला स्वप्न पडेल, अजून तो दचकून उठेल स्वप्नामध्ये. पण देवाचं स्वप्न, प्रवचन सुरू केलंय त्याने असे स्वप्नामध्ये, माझ्या सकट सगळेच आपण का भजन चालू केलंय त्याने स्वप्नामध्ये. हो, ती क्रिया घडते ज्या वेळेला आपण सतत नामस्मरण करतोय ना, सतत एखाद्या गोष्टीमध्ये आपली इंद्रिय ज्या वेळेला तल्लीन झालेली असतात ना, त्यावेळेला स्वप्नातही नवे झोपेतही काही वेळेला जेव्हा जाग येते ना, त्यावेळेला त्या पद्धतीने नामस्मरण घडत असते, त्या पद्धतीने देवाचं स्मरण होत असते. त्यासाठी सगळ्या इंद्रियांमध्ये त्या पद्धतीची कर्म आपण केली पाहिजेत किंवा त्या इंद्रियांना सवय लावली पाहिजे. आता साधं उदाहरण बघा, अतिशय सोपं. सकाळी उठल्याबरोबर जे गाणं, अभंग, भजन जे आपण ऐकतो ना, ते संपूर्ण दिवसभर बडबडत असतो. खरंय की खोटंय. सकाळी उठल्याबरोबर जे ऐकतोय ना, भजन असेल तर भजन, गाणं असेल तर गाणं, लावणी असेल तर लावणी, जे काय असेल ते, जे सकाळी उठल्याबरोबर आपण ऐकतो ना, ते दिवसभर गुणगुणत असतो. कारण सकाळी आपलं माइंड फ्रेश असतंय.
बरं का. बुद्धी आपली कशी असते, अगदी स्वच्छ असते, मन स्वच्छ असते, कुठल्याही प्रकारची घाण नसते, कुठल्याही प्रकारचं काही नसतंय, बरं का. आणि त्यावेळेला जर आपण नामस्मरण केलं, त्यावेळेला जर आपण ग्रंथ वाचन केलं, त्यावेळेला जर आपण अभ्यास केला, विद्यार्थी म्हणून बोलतात ना, दिवसभर 8 तास एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास करू दे आणि पहाटेच्या वेळेला फक्त 2च तास अभ्यास करू द्या, तो 2 तास अभ्यास करणारा विद्यार्थी 8 तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला ऐकणार नाही. तसं आमचं आहे. आम्ही दिवसभर जे काही करतोय ना, नामस्मरण नामचिंतन जे काही असेल ते करायचंय. आपण उठता बसता खाता पेता जे काही काम धंदा करत असू त्यावेळेला करायचंच आहे. पण महत्वाचं, पहाटेच्या वेळेला ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो, त्या ब्रह्ममुहूर्तावर जर आमच्याकडून ग्रंथ वाचन झालं, देवाचं नामस्मरण झालं, तर दिवसभर आमच्याकडून ती इंद्रिय आपोआप ते कार्य करत असतात. त्या इंद्रियांना जाणीव करून द्यावी लागत नाही किंवा सांगावं लागत नाही. बरं का. आम्ही कशात गुंतलेलो आहे, तू कार्य व्यवहारी संसाराच्या, कुठेही गेला तरी माणूस पहिला विचार कसला करतो, संसाराचाच ना, बरोबर आहे की नाही. आता वास्तविक तसा जर पाहायला गेला, तीर्थक्षेत्री गेल्यानंतर माणसाने काहीतरी परमार्थिकच काहीतरी आणलं पाहिजे. भक्तीसाठी आपल्याला देव कार्य करण्यासाठी जे काही उपयोग येईल तेच आणलं पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. पण तिकडे काहीतरी चांगली गोष्ट भेटली संसारामध्ये लागणारी, आमच्याकडे मिळत नाही, आपल्याकडे मिळत नाही, म्हणून ती वस्तू आपण घेऊन येतो. म्हणजे तिथे सुद्धा आपल्याला काय असतंय, बरं अर्ध्या तासाला घरी फोन करून आम्ही विचारत असतो काय चाललंय काय नाही. त्यावेळेला म्हशी असायच्या, अजून काय काय असायचं समजा नाही का. आपण नेहमी ऐकतोय, पाणी पाजल्या का, बैलांना खाना टाकला का, शेतावर कोणी फेरी मारायला गेलता का, वय बरोबर आहे का मोडले, हरभरा आता काढावा झालाय, बरं का. जे काय असेल ते पाहिजे असं काय, म्हणजे ते सगदी सोडायला नको. कारण उदरनिर्वाह आहे, त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी आहेत, सगळ्या काय आपली माणसं आहेत, त्यांना विचारलं पाहिजे बाबा मुलं बालं कशी आहेत काय, सगळ्या काय गोष्टी. पण सतत जर तेच तुमच्या मनामध्ये असेल, तेच जर तुमच्या डोक्यामध्ये असेल, तर मग आपण गेलोय कशाला, हे स्मरण आहे का आपल्याला, आठवण आहे का आपल्याला. म्हणून मग त्यासाठी संत म्हणतायत की आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कार्य व्यवहारी संसाराच्या, कधी येईल सांगू शकत नाही. नेईल ओढोनी ठाऊके नसता, बरं का. कधी पण येईल ना तो. आपण दिवसेंदिवस जे काही कार्य करतोय ना, ते काळाच्या जवळ जात असतोय, आपल्याला कळत नाही, नाही का. काळाच्या जवळ जात असतो. कसं, आता जगद्गुरु तुकोबा म्हणतात आपल्याला, नको नको मना गुंतू माया जाडी, काळ आला जवळी ग्रासावया, बरं का. पूर्वी काळ स्वतःहून जवळ यायचा, ग्रासावया, बरं का. आता आपण काळाच्या जवळ जातो, काय समजतंय. आपण आता काळाच्या जवळ जातो ना. तलप आल्यानंतर पुढे आपल्या पुढे येऊन पडत नाही, पुढीपर्यंत आपल्याला जायला लागतंय ना. एक सांगायची रीत, म्हणजे आता सगळा काय तो विषय असा तसा काय वाटून नका घेऊ तुम्ही, पण सांगायची रीत नाही का. तलप आल्यानंतर बाटल्या येऊन पडतात का घरी, बाटलीपर्यंत आपल्याला जावं लागतंय ना. म्हणजे आम्ही काळाच्या जवळ जातो का काळ आमच्या जवळ येतो, आम्ही काळाच्या जवळ जातो, आम्ही काळाच्या जवळ जातो. कुठली गोष्ट असू द्या ना, कुठली वाईट कर्म तुमच्या घरी चालून येत नाहीत, तुम्हाला तिथपर्यंत जावं लागतंय. रिमोट हातात घेऊन तो चॅनेल तुम्हाला लावायला लागतो, तो ऑटोमॅटिक थोडा लागतो, जे काय असेल ते. मग कधी येऊन घेऊन जाईल ते आम्हालाही माहिती नाही. ज्या वेळेला एका घरामध्ये सगळी निवांत झोपली होती, बरं का, निवांत झोपली होती, आणि निवांत झोपल्यानंतर त्या घरामध्ये एक उबडं टोपलं ठेवलं होतं, असं उबड. आता उबडं टोपलं ज्या वेळेला बघितलं एका उंदराने, त्यावेळेला त्या उंदराला काय वाटलं माहितीये का, ज्या अर्थी सगळी निवांत झोपलेली आहेत, टोपलं उबडं ठेवलेलं आहे, आणि उबडं टोपलं ठेवलेलं आहे, म्हणजे त्याच्या आतमध्ये 100% काहीतरी धान्य असेल, काहीतरी खाण्यासारखं असेल, म्हणूनच ते लपून ठेवलंय त्याच्यामध्ये, बरं का. म्हणूनच ते लपून ठेवले, म्हणून ते झाकून ठेवलेलं आहे. आणि मग त्याने विचार केला का सगळी जर निवांत झोपलेली आहेत तर आपण काय करायचं, आपण ह्या टोपल्याला होल पाडायचा. आता उचलू तर शकत नाही, उंदीर उचलू शकतो का, नाही उचलू शकत, तेवढी ताकद नव्हती त्याच्यामध्ये. मग त्याने काय केलं, त्या टोपल्याला होल पाडायला सुरुवात केली, बरं का. ते टोपलं जे होतं ना, ते बांबूच्या काड्यांचं होतं, आणि बांबूच्या काड्यांचं असून सुद्धा चांगल्या कारागिराने बनवलेलं होतं. असं नाही काय इरणा बनवला काय ना मोडला काय,
पूर्वी इरणी 3-3, 4-4 वर्ष काढायची ना, बरोबर की नाही? आणि त्याची टांगलेली असायची आपल्या घरामध्ये नाही का, माल्यावर वगैरे असायची टांगलेली, पडवीला टांगलेली असायची 3-3, 4-4 वर्ष नाही का. आता दुड्ड्या हाणताव काय ना मोरत्यात काय, काय मामी खरं आहे की नाही? 3-3, 4-4 वर्षे गौरीना एक एक दुड्डी आपण वापरायचो पहिले, आपण म्हणजे तुम्ही नाही का. आता आणली काय ना मोडली काय, हाणता हाणता तिच्या काड्या इकडे तिकडे विस्कलित होतात. असो, चला हरकत नाही. आपला विषय काय माहितीये का, त्यावेळी तो टोपला अगदी चांगल्या कारागिराने बनवलेला होता, चांगल्या प्रकारच्या काड्या त्याला वापरल्या होत्या बांबूच्या, त्यामुळे त्या उंदराला होल पाडायला खूप उशीर लागला, त्या कट करायला, त्या कुडता लायला खूप उशीर लागला, खूप त्रास झाला त्याला, दात दुखायला लागले, हिरड्यांच्यातून रक्त यायला लागलं त्याच्या. पण विचार करायला लागला की आता एवढं तर कुडतळलंय, थोडस राहिलंय, थोडस तेवढं कुडतळलं की मग बस आतमध्ये गेल्यानंतर जे काही द्रव्य असेल, जे काही धान्य असेल ते आपल्याला खायला मिळणार आहे, मग आपल्यासारखा कोणच नाही. दाताला लागलेला त्रास झालेला तो सहन करतोय, हिरड्यांच्यातून येणारं रक्त सहन करतोय. पण ऐका, पहाटेच्या वेळेला जेव्हा ते होल पाडलं ना त्याने, ते टोपलं कुडतळलं ना, तेव्हा होल तयार झाल्याबरोबर, त्या ठिकाणी होल निर्माण झाल्याबरोबर त्याच टोपल्यातून एक साप बाहेर आला. आणि साप बाहेर आल्याबरोबर त्या सापाने काय केलं, त्या उंदराला गिळंकृत केलं, गिळाला तो जेव्हा साप त्याला गिळत होता ना, ऐकताय का, साप जेव्हा त्या उंदराला गिळत होता ना, तेव्हा तो उंदीर विचार करत होता की रात्रभर मेहनत घेतली, पण मी माझ्या काळासाठी किंवा काळाच्या जवळ जातो हे मलाही कळत नव्हतं. रात्रभर मेहनत घेतली, पण मी माझ्या मृत्यूच्या जवळ जातोय की माझ्याच मृत्यूसाठी मी हा प्रयत्न करतोय हे मला माहिती नव्हतं. तसंच संसारिक माणसाचं आहे. अध्यात्म जर करत नसाल, परमार्थ जर करत नसाल, देव कार्य जर करत नसाल, बरं का, तर सेम कंडिशन, सेम परिस्थिती ह्या उंदरासारखीच माणसाची आहे. दिवसेंदिवस तो भरपूर प्रयत्न करतो, बरं का, त्याला सुखही वाटत असतंय, सुखही वाटत असते. उलट सांगू का, काही आता आपण ज्या वेळेला सरकारी कार्यालयांमध्ये जातो की नाही, त्यावेळेला काही कार्यालयांमध्ये जे अधिकारी असतात, मोठमोठे अधिकारी, त्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या समोर मोठमोठे टेबल असतात, बरोबर आहे की नाही. त्या टेबलावरून काही पेपर उडू नयेत म्हणून पेपर वेट असते, असं गोल रंगाचा, गोल आकाराचा असा हे असतंय ना, बॉल नाही का, पेपर वेट म्हणतात त्याला ना, तो पेपर वेट ठेवलेला असतो. पेपर उडू नयेत म्हणून त्यांना वजन ठेवावं लागतंय काहींना. काही सरकारी अधिकारी असे असतात की वजन ठेवल्याशिवाय त्यांचे पेपरच पुढे उडत नाहीत, बरं का. आपला विषय काय माहितीये का, तर बघा, त्यांना जो पगार मिळतो ना, पगार तो लाखभर जरी मिळत असेल तरी त्याच्यात त्यांना आनंद नसतो, पण टेबलाखालून 500 येत असतील ना, त्याच्यात त्यांना खूप आनंद वाटत असतो, खूप आनंद वाटत असतो. आता मला सांगा, हा त्या काळाच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करतोय की काय प्रयत्न चालू आहे? आम्ही जर अधर्म करत असू, पापकर्म करत असू, अनितीने वागत असू, तर आम्ही दिवसेंदिवस काळाच्या जवळ जातो हे आम्हाला कळत नाही. दिवसेंदिवस काळाच्या जवळ जातो हे आम्हाला कळत नाही. आणि म्हणून मग इथे काय सांगतात जगद्गुरु तुकोबा, नेईल ओढोनी ठाऊके नसता, आपल्याला पत्ता पण लागू देणार नाही तो कधी घेऊन जाईल ते. काही तर आपण बोलतो ना, अरे जेवायला बसलेला 2 घास काय खाल्ले, आणि जेवता जेवताच त्या ठिकाणी त्याला कळ आली काय छातीमध्ये आणि निघून गेला, ठाऊक नसता, बरं का. आता मागे एक आपण सोशल मीडियाला बघितलं, लग्नासाठी लग्नाच्या पत्रिका वाटत होते ते, इथे आडगावलाच नाही का अपघात झाला, तानसाकडचीच पोरं होती ती, आणि 5 दिवसावर लग्न, फक्त किती, 5 दिवसावर. काळाला सांगू शकले असते ना, दादा 5 दिवसावर लग्न आलंय, पत्रिका वाटल्यात, बस्ता बांधलाय, तिकडे मंडप टाकलाय, सगळी आयती झालेली आहे, सगळी तयारी झालेली आहे, बरं का. आणि 2 वर्षापूर्वी आपण सोशल मीडियाला एक बातमी ऐकलेली की मुलीच्या लग्नाच्या वेळेला हळदींच्या दिवशी बापाला हार्ट अटॅक आला आणि हळदींच्या दिवशी बाप निघून गेला, बरं का. म्हणजे अशा कितीतरी घटना आपण ऐकतोय. अर्थात
आपल्याला ठाऊकही राहणार नाही, आपल्याला कळणारही नाही. आता तो बिचारा ज्या वेळेला सगळी आयती करत होता, सगळ्या प्रकारची, आता बापच करणार ना मुलीच्या लग्नाची सगळी तयारी, नाही का? पत्रिकांपासून तर बस्त्यापासून तर सगळ्यांना आमंत्रणापासून, सगळ्यांना आमंत्रण देताना त्यांनी सगळ्यांना आग्रह केला असेल, तुम्ही याच, तुमची व्यवस्था करतोय, सगळं सगळं झालं असेल, पण त्यालाच माहिती नाही की व्यवस्था करणारच मी निघून जाणार आहे. मी सगळ्यांना आमंत्रण केलंय बरोबर आहे, पण हे आमंत्रण मुलीच्या लग्नासाठी आहे की अजून कशासाठी त्यालाही माहिती नाही. अर्थात तुमचं आमचं सुद्धा अशाच प्रकारे आहे, सांगू शकत नाही कोणत्या वेळेला कधी काळ येईल आणि घेऊन जाईल. प्रत्येकाची परिस्थिती तीच आहे. कठीण हे दुःख यम जाचतील. जर याचं स्मरण आम्ही ठेवलं नाही ना, तर मग शेवटी पुढे अवस्था तीच आहे, यमाचे किंकर मारिती झोडीती. बरं का? जो तिकीट काढून चढलाय ना ट्रेनमध्ये, त्याला कोणाचीच भीती नसते. टीसी आले काय आणि अजून टीसीच्या वरचे अजून कोणी ऑफिसर आले असतील ते आले काय, काय फरक पडतोय? तिकीट काढून जर चढलाय तर तो बिनधास्त कुठं जागा मिळेल तिथे बसतो आणि झोपून घेतो, जर लांबचा प्रवास असेल तर. पण विदाऊट असेल तो, ज्याने तिकीट नाही काढला तो, त्याला चढणारा प्रत्येक टीसी दिसतो. तसं ज्याची कर्म घाणेरडी आहेत ना, त्याला प्रत्येक वेळेला काळाचं दर्शन घडत असतंय. प्रत्येक वेळेला सुधरत नाही ती बात वेगळी आहे, बरं का? अधर्माने जो वागतो ना, अनितीने जो वागतो ना, त्याला प्रत्येक वेळेला काळाचं दर्शन घडत असतं. त्याला कारण तुम्हाला सांगतो, कळी ज्या वेळेला या ठिकाणी कार्याला यायला निघाला ना, त्या वेळेला कलीने सांगितलेलं आहे ब्रह्मदेवाला, भरतखंडी पुण्य बहुत भारत देशामध्ये पुण्यवान देश आहे, त्या ठिकाणी भगवान श्रीराम प्रभूंनी कार्य केलेलं आहे, त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी कार्य केलेलं आहे, त्या ठिकाणी देवाने अनेक वेळा अवतार घेतलेला आहे, दुष्टांचा नाश करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माचं कार्य करण्यासाठी. आजही त्या ठिकाणी अनेक ठिकाणी धर्म कार्य पाहायला मिळत आहे. म्हणून कली बोलतो, भरतखंडी पुण्य बहुत, तेथे जाता मारती लोक मला स्वीकारणार नाहीत, मला भीती वाटते भारत देशामध्ये जायला. त्या वेळेला सांगितलं, तू एकटा जाऊ नको, तुझ्या बरोबर काळ देतो. आलं का लक्षात? कलीच्या बरोबर कोणाला दिलंय? काळाला दिलंय. जिथे कलीची कर्म मनुष्य करतोय ना, त्याच्या मानगुटीवर काळ बसलेला असतो. पण संत म्हणतात, त्या काळाच्या मानगुटीवर संतांनी पाय दिलंय. तेवढा अधिकार मोठा आहे संतांचा, तेवढं कार्य संतांचं मोठं आहे. बरं का? आपल्यालाही जर खऱ्या अर्थानं, बरं का, मृत्यू येणार नाही असं नाही, बरं का? मृत्यू प्रत्येकाला जावंच लागणार आहे, प्रत्येकाला जावं लागणार. मी परत सांगतो, उद्याचा सूर्य मी पाहिजे सांगू शकत नाही. तर माझं उद्याचं नियोजन काय बाबा, रत्नागिरीला तिकडे जायचं आहे, साखरपुडा आहे, नियोजन सगळं केलेलं आहे, कोणाची गाडी काय, कशा पद्धतीने जायचं, सगळं काही नियोजन केलेलं आहे. पण मध्येच जर काही दगाफटका झाला तर एक सांगायची रीत म्हटल्यानंतर मृत्यू कोणीही चुकवू शकत नाही. आणि मृत्यू चुकवण्यासाठी प्रयत्न पण करू नका. ज्यांनी केले त्यांना पण जावं लागलं, ज्यांनी केले त्यांना पण जावं लागलं. दिवसा नको, रात्री नको, वर नको, खाली नको, माणसाच्या हातून नको ना प्राण्याच्या हातून नको. काय काय मागितलं होतं हिरण्यकश्यपूनी, पण त्याच्यासाठी वेगळं रूप, नृसिंहाचं रूप भगवंताला घ्यावं लागलं. दिवस नाही, रात्र नाही, वरती नाही, खालती नाही, मधी मांडीवर घेतलं आणि फाडलं त्याला. मृत्यू कोणीही चुकू शकत नाही. आणि आपण जर पाहायला गेलं तर ज्यांनी ज्यांनी तो प्रयत्न केला ना, त्यांनाही त्याने सोडलं नाही, प्रत्येकाला घेऊन गेलेला आहे. मृत्यू आहेच आहे, प्रत्येकाला जावंच लागणार आहे. चुकवण्यासाठी प्रयत्न करू नका, तर आल्यानंतर मी कशा पद्धतीने या जगाचा निरोप घ्यायचा आहे ना, त्यासाठी प्रयत्न करा. पर्याय नका शोधू, मृत्यूला पर्याय नाहीये. तिथं चालेल का बदली माणूस? आज माझं लय अंग माझ दुखतो, आज नको नेऊ मला, कामावर चालेल नाही का? आज जरा मला थकवा आलाय. आता दोघांनी काम जर घेतलं असेल, विजय मामांनी आणि दत्ता मामांनी, तर दत्त मामा जर जरा थकला असेल तर बोलतील, विजय तू आजचा दिवस जा दादा, नाही का? बरोबर आहे की नाही? तुमची पण कुठली शिप असेल तर मग त्यावेळेला तुम्हाला कुठं अर्जंट जायचं असेल तर तुम्ही बोला, अरे बाबा तू माझी शिप कर, मी तुझी करतो. तिथं शिप बीप नाही चालणार, चालेल का? पर्याय नाही चालत तिथे. मृत्यूला पर्याय नाही. दुसरं, मृत्यू चुकवू शकत नाही, कोणीही चुकू शकत नाही. ती भीती वाटत असेल त्याला कारण काय माहिती आहे का? तोच घाबरतो. आता परत सांगू का? ज्याची लाईट आकड्यावर आहे ना, त्याला गावात पाहुणा आलं तरी वायरमॅन दिसतात. ज्याच्या गाडीचे पेपर व्यवस्थित नाहीत ना, ज्याच्याकडे लायसन नाही ना, त्याला चौकातून जायला भीतीच वाटते. मग तो आडवळणी इकडून गाडी टाकू बोलतो, असा असा आपण तिथंच निघू बरोबर. मग त्याला विचारलं, बाबा एवढा वळणीतून का रे बाबा? तेव्हा त्याने सांगितलं, कालच इन्शुरन्स संपलंय, आपला इन्शुरन्स संपलंय आणि PUC पण काढलेली नाही, आणि विशेष म्हणजे लायसन पण घरी विसरलोय.
बरं का. ज्याचे पेपर व्यवस्थित आहेत ना, तो बिनधास्तपणे सरळ चौकातून त्यांना हात करत जातो. ते म्हणजे कोण माहितीये का? ज्याने तिकीट नाही काढला ना, त्याच्यासाठी टीसी म्हणजे कोण आहेत? तुम्ही बोला, आता मी कशाला बोलू. ज्याच्या गाडीचे व्यवस्थित पेपर नाहीत ना, ज्याच्या लायसन वगैरे नाही ना, ड्रायव्हिंग लायसन वगैरे ज्याच्याकडे, त्याच्यासाठी चौकात उभे असलेले कोण आहेत बरं?